नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग 8वीचा 6.2 बघून आलो. 6.2 इट इज द बेस्ड ऑन एक्सपान्शन फॉर्म्युला. कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला पहा, ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. काय याचं एक्सपान्शन? इंडिव्हिज्युअल क्यूब आहे, ब्रॅकेटचा नाही. ए प्लस बी ब्रॅकेट्स ए प्लस बी पहिल्या याच्यात फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. दुसरं उदाहरण बघू. वी गेट हे जे क्यूब आहेत हे काढून टाकायचे. मग इथे येईल एक्स प्लस वाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. इथे सी क्यूब प्लस डी क्यूब. वी गेट सी प्लस डी सी स्क्वेअर मायनस सी डी प्लस डी स्क्वेअर. काय लक्षात ठेवायचं आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस आणि मायनस साईन एकदाच इथे मिडल टर्मच्या अगोदर. ए क्यूब मायनस बी ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. या बेसवर आधारित सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स आहेत. बघू आपण एक एक हळूहळू. त्यातलं पहिलं बघू. x cube plus 64 y cube. We get x cube 64 4y cube. कोणाचा क्यूब आहे हा? 64. कोणाचा आहे? 4y क्यूब. मग पहिल्या कंसामध्ये फक्त ब्रॅकेट काढून टाकायचे. आता पहिल्या टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 4y प्लस 4y ब्रॅकेट स्क्वेअर. We get x plus 4y x square minus 4xy plus 16y square. Second बघू. 125 p cube plus q cube is equal to. सगळ्यांचे फॉर्म्युले क्यूब पार्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. 125 कोणत्या संख्येचा क्यूब आहे? कोणत्या संख्येचा स्वतःशी 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं की 125 येतो? ती संख्या आहे 5. ब्रॅकेट अतिशय महत्त्वाचं आहे. इज इक्वल टू पहिल्या टर्ममध्ये फक्त क्यूब काढून टाकायचे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये क्यूब काढून टाकले. पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस 5p इंटू क्यू प्लस क्यू स्क्वेअर. वी गेट 5 प्लस क्यू. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर 5p क्यूब प्लस क्यू स्क्वेअर. थर्ड वन बघू. 125 के स्क्वेअर के क्यूब प्लस 27 m क्यूब इज इक्वल टू. कोणाचा क्यूब आहे? इट इज द 5k होल क्यूब प्लस 3m होल क्यूब. वी गेट पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5k. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पाहायचं आहे याचा स्क्वेअर 5k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5k इंटू 3m. काय आलं? पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. इथे 5k प्लस 3m 25k स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 15km प्लस 9m स्क्वेअर प्लस 9m स्क्वेअर. काय आलं इथं पाहून घ्या. थोडंसं बाहेर गेलं होतं. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे 2l क्यूब प्लस 432m क्यूब. इथे जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो 2 कोणत्याच संख्येचा क्यूब नाही आहे. मग इथे सुरुवातीला काही कॉमन निघते का असा विचार करा. 2 आणि 432 इज अ मल्टिपल ऑफ 2. सो टेकिंग आउट 2 कॉमन 2 इन ब्रॅकेट l क्यूब या 432ला 2ने डिवाइड करू. 4 2 जार इथे 1 1 2 म्हणजे 6
216 m cube. Next 2 in bracket l cube 216 कोणाचा क्यूब आहे 6m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू या 2 ला डिस्टर्ब करायचं नाही, फक्त शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. 2 इन ब्रॅकेट l प्लस 6m पहिल्या टर्मचा स्क्वेअर, इथे काय पाहिजे मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, शेवटची पायरी काय येईल l प्लस 6m l स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर. फिफ्थ नंबरचं बघू 24a क्यूब प्लस कोणाचा क्यूब केला की 24 येतो, कोणाचा क्यूब केला की म्हणजे इथे कोणतीच संख्या नाही आहे. पहिली क्यूब आहे 1, नंतर दुसरी 8 आणि नंतर आहे 27. इथे कोणतीच नाही आहे. मग कॉमन घ्या, 2 कॉमन आहे का इथून, इथे 2 कॉमन निघेल परंतु इथे निघत नाही. मग नंतर 2 नंतर 3 येतो का कॉमन, 3 8 प्लस 1 9 3 कॉमन घेऊ. 3 इन ब्रॅकेट 24ला जर का 3 ने डिवाइड केलं तर 8 येतात. 8a क्यूब 81/3 2 2 1 किती येते 27b क्यूब. 3 इन ब्रॅकेट कसं लिहिता येईल याला 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 3b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 2a प्लस 3b, नंतर पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस 2a इंटू 3b प्लस 3b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट नंतर पहिल्या टर्मचा स्क्वेअर 4a स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन 6ab प्लस 9b स्क्वेअर. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे y क्यूब प्लस 1 अपॉन इट इज रिटन ॲज 2y ब्रॅकेट क्यूब. मग काय येईल आता, काय फॉर्म्युला a प्लस b, इट इज a अँड इट इज b. y प्लस 1 अपॉन 2y, इथे फर्स्ट टर्म स्क्वेअर y स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म y इंटू 1 अपॉन 2y प्लस 1 अपॉन 2y ब्रॅकेट स्क्वेअर. y प्लस 1 अपॉन 2y y स्क्वेअर y कॅन्सल मायनस 1 अपॉन 2 1 चा स्क्वेअर 1 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 y स्क्वेअर. 6 नंबरचं 7 नंबरचं बघू a क्यूब 8 कोणाचा आहे 2 अपॉन a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a प्लस फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय फर्स्ट टर्म स्क्वेअर a स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म a इंटू 2 अपॉन a प्लस 2 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस 2 अपॉन a स्क्वेअर हा a कॅन्सल मायनस 2 प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन a स्क्वेअर. Then last one 1 it is written as 1 cube plus q upon 5 bracket cube. काय लिहिलं ठिकाणी फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म 1 प्लस q upon 5 काय लिहिले 1 स्क्वेअर मायनस 1 इंटू q upon 5. ठीक है, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर 1 प्लस q अपॉन 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 इंटू q अपॉन 5 मीन्स q अपॉन 5 प्लस q अपॉन 5 चा स्क्वेअर येतो 25. थँक्यू फ्रेंड्स.